नमस्कार मंडळी. सध्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आपण बघत आहोत की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या चर्चा सर्वत्र पसरत आहेत आणि मी सध्या पुण्यामध्ये आहोत. माझ्यासोबत आहेत कुणाल टिळक. दादा, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद. दादा, आता सध्या प्रचार जोरात सुरू आहे. तुमचा कशा प्रकारे सुरुवात झाली? आमचा प्रचार जवळजवळ आता 4 दिवस चालू आहे कंटिन्युअस. वैयक्तिक भेटीगाठी आलो मला ते आता डोर टू डोर, सकाळचं सत्र संध्याकाळचं सत्र असं करत आम्ही आज रविवारचा दिवस म्हणून सकाळी आणि संध्याकाळी प्रभागात पदयात्रा आम्ही घेतली. संध्याकाळची व्हायची अजून. त्याचबरोबर पुढच्या काळातही आता डोर टू डोर जेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल तर आमचं काय म्हणतात मिशन असणार आहे. आणि मला वाटतं की चांगलं एक वातावरण सर्व प्रभागात निर्माण झालेलं आहे आणि एक चांगलं मताधिक्य आम्हाला चौघांनाही मिळेल मधल्या लोकांना. दादा, आता 10-11 दिवसच राहिलेले आहेत निवडणुकीसाठी. किती उत्सुकता आहे तुमची? उत्सुकता खूप आहे, त्यानंतर आनंदही खूप आहे, त्याचबरोबर थोडीशी धाकधूक पण असते. पहिलाच प्रचार आहे माझा इलेक्शनच्या रणधुमाळीत. पहिल्यांदाच मी उतरलेलो आहे, त्यामुळे सगळं नीट होत आहे का, सगळं नीट चालू आहे ना, सर्व चांगलं चालू आहे ना, अशी धाकधूक पण आहे. त्यामुळे मला वाटतं की एक चांगल्या प्रकारचं वातावरण सगळीकडे आहे असल्यामुळे ती मला वाटतं की चांगला एक रिस्पॉन्स सर्वांकडनं मिळतोय आणि त्यामुळे खूप चांगलं वाटतंय. निश्चित. राजकारणाचा वारसा हा फार आपल्या घरामध्ये फार पूर्वीपासून आहे. दादा, त्याची कुठेतरी तुम्हाला मदत झाली का त्या गोष्टीची? वारसा तर आहेच, पहिल्यापासून लोकमान्य टिळकांचा वारसा आहे, त्यांच्यापासून वारसा आहे. त्यामुळे मला वाटतं की आणि माझ्या आईनी पण जे मागचे 20-25 वर्ष संपूर्ण प्रभागात कसबा मतदारसंघात काम केलं होतं, मला वाटतं की त्याचाही फायदा मला 100% मिळेल. नागरिकांच्या मनात अजूनही आईचं नाव आहे, त्यानंतर टिळकांचं नाव आहे. त्यामुळे मला वाटतं की एक चांगला फायदा मला त्याचा मिळेल. पण नुसता त्याचा फायदा मला घ्यायचा नाही तर मला स्वतःही मी ग्राउंड फिरतोय, लोकांपर्यंत पोहोचतोय. तिकीट डिक्लेअर व्हायच्याही आधी लोकांपर्यंत पोहोचत होतो, घर टू घर करत होतो आणि कार्यक्रम सातत्याने मागचे 2-3-4 वर्ष जे काय आहेत ते करत गेलेलो आहे. आणि मला वाटतं की त्यामुळे त्याचं सर्वांचाच एक समतोल राखून मला वाटतं की चांगलं मताधिक्य मला मिळेल. निश्चित. विकासाचा अजेंडा घेऊन प्रत्येक जण राजकारणामध्ये उतरतो, मात्र कुणाल टिळकांचा असा कोणता अजेंडा आहे त्यांच्या प्रभागासाठी? ते प्रभागासाठी तर म्हणजे तसं खूप काय काय विजन आहे, खूप काय काय समस्या आहेत ज्या खूप वर्ष प्रलंबित आहेत. का? कारण काय तर अशा गोष्टी आहेत ज्यातून एक त्याला मार्ग मिळत नाहीये किंवा त्यातनं वे आउट मिळत नाहीये. खूप गोष्टी त्याला निगडीत आहेत, रिलेटेड आहेत. पण मला वाटतं की त्यांचा तोडगा काढण्यासाठी मी कटिबद्ध असेल आणि जास्तीत जास्त प्रकारे कशी वाहतूक कोंडी कमी करता येईल इथे या साईडला, त्याचबरोबर स्वच्छता आरोग्याच्या विषयामध्ये कशा प्रकारे चांगलं काम करता येईल. त्याचबरोबर व्यापारी पेठ पण आमच्या इथे आहे, व्यापाऱ्यांना कसं चांगल्या प्रकारे अजून सहकार्य करता येईल. हे सर्व अशा गोष्टी आहेत. त्याचबरोबर जुन्या वाड्यांचा विषय आहे, त्यांचं खूप काय काय प्रॉब्लेम्स आहेत. तिकडचे जे लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्या समस्या सोडवण्याचा विषय आहे. युवा महिला सर्व ह्यांच्याबद्दलचाही माझा डोक्यात विजन आहे. युवांना रोजगार मिळणं, गुन्हेगारी क्षेत्राकडे न वळून देणं, हे खूप प्राधान्याने मी करेन. दादा, आपण वारंवार महिलांच्या सुरक्षेवरती कायम बोलत असतो, मात्र पुण्यामध्ये अलीकडच्या काळात फार आपल्याला अनेक गोष्टी समजल्या महिलांच्या बाबतीत. त्या बाबतीत तुमचं काही विजन आहे का? काय तसं म्हटलं तर ऍक्च्युली पुणे शहर खूप म्हणू शकतो की सुरक्षित शहर आहे. काही मधल्या काळात काही गोष्टी झाल्या, पण त्या ठराविकच होत्या असं मला वाटतं की त्या पुण्याच्या पोलिसांनी चांगल्या प्रकारे त्याला एक मला वाटतं आळा घातलेला आहे असं मी म्हणू शकेन. आणि माझं स्वतःचं त्यामध्ये आहे की बाबा महिलांना जास्तीत जास्त प्रकारे गुड टच बॅड टचचं ट्रेनिंग देणं, त्याचबरोबर त्यांना प्रबोधन करणं, युवकांसाठी प्रबोधन करणं, ज्यातून असे काही प्रसंग घडणार नाहीत किंवा मुलं चांगल्या मार्गावर लागतील, अशा प्रकारचं मला वाटतं ते सगळं रिलेटेड आहेत गोष्टी. आणि त्यातूनच जी काय थोडीफार गुन्हेगारी आहे ती कमी होईल असं मला वाटतं आणि ते प्राधान्य आहे त्याला. महिला सुरक्षितता तर मला वाटतं की सर्व पक्षांनी मिळून येऊन एकत्र काम करायला पाहिजे. त्यासाठी अराजकीय विषय आहे, तो कंपल्सरी विषय आहे, त्यात काही किंतु परंतु काही ठेवायचं नाही असं माझं विजन तरी आहे. आपल्या प्रभागात असे मूळ समस्या कोणत्या आहेत ज्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे? आता सांगितल्याप्रमाणे वाहतूक कोंडी आहे, जुन्या वाड्यांचं डेव्हलपमेंट आहे, खूप प्रलंबित विषय आहेत. ते शनिवारवाडा हेरिटेज स्ट्रक्चर असल्यामुळे त्याच्या आजूबाजूला डेव्हलपमेंट करता येत नाही. जुन्या ड्रेनेज लाईन्स आहेत ब्रिटिश कालीन, त्यामुळे सांडपाण्याचा विषय आहे तिकडे. स्वच्छतेचा थोडा विषय आहे. व्यापारी पेठ असल्यामुळे खूप लोक आमच्या इथे येतात. गणेशोत्सवाला हजारो लोक, लाखो लोक
दरवर्षी येतात देशातून परदेशातून. त्याचबरोबर अनेक गणपती मंडळं मोठी प्रतिष्ठित आहेत. त्याचबरोबर आमच्या इथे सांस्कृतिक वारसा पण खूप मोठा आहे. तुळशीबाग सारखी बाजारपेठ आहे. त्यामुळे अशा खूप गोष्टी आहेत ज्यामुळे इथे लोक येतात. त्यामुळे आता आणि मेट्रो घरापासून पण अजूनच इथे रहदारी वाढलेली आहे लोकांची. होपफुली टू व्हीलरची रहदारी कमी होईल मेट्रो झाल्यामुळे. पण मग पार्किंगला जागा नाहीत, लोक लक्ष्मी रोडला शॉपिंगला आले तर मग पार्किंगचे विषय आहेत. पार्किंगसाठी मग नवीन आरक्षित जागा आहेत का ते बघणं, असे विषय आहेत ज्यामध्ये काम करायला खूप स्कोप आहे असं मला वाटतं. आणि तसं म्हटलं तर त्याच्यात काम करायला मला नक्कीच आवडेल. कारण काय बेसिक विषय आहेत खूप, सोडवायला त्याला खूप वेळ गेला कारण की अनेक गोष्टी त्यामध्ये अवलंबून होत्या, त्याच्यावर अवलंबून होत्या. तर मला वाटतं की त्यातला एक तोडगा काढण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. दादा जाता जाता एक शेवटचा प्रश्न, कुणाल टिळकांना जनतेने का निवडून द्यावं, कारण मला वाटतं की मला जनतेने निवडून द्यावं कारण एक नव्या प्रकारचं राजकारण मी करू इच्छितो, जिथे मला माझी रेष मोठी करायची आहे, दुसऱ्यांची रेष लहान करायची नाही किंवा पुसायची नाहीये असं मला वाटतं. आणि म्हणून राजकारणाला मी बिझनेस म्हणून बघत नाही, तर एक चांगलं काम करायचं, लोकांपर्यंत पोहोचायचं, लोकांशी संपर्क ठेवायचा आणि लोकांच्या समस्या जाणून घ्यायचा, यासाठी मी राजकारणाकडे बघतो. आणि एक स्वतःचं मला काहीतरी विजन, जे मला इतकं वर्ष वाटत होतं की हे का होऊ शकत नाही, ते का होऊ शकत नाही, हे का आपल्याकडे खराब आहे, हे का चांगलं नाहीये, रस्तेच असे काय आहेत, ते मग मला आता मला इम्प्लिमेंट करता येईल स्वतःला माझं. की माझ्या डोक्यात जे होतं की काय की बाबा असं व्हायला पाहिजे, पुणे शहर तसं व्हायला, माझा प्रभाग असा व्हायला पाहिजे. कारण मला वाटतं की प्रभागाचा विकास जर का चांगल्या प्रकारे झाला तर पुणे शहराचा विकास खूप मोठ्या प्रमाणात होईल मायक्रो लेव्हलवर. आणि मी त्यासाठी 100% त्यामुळे लोकांनी निवडून द्यावं. धन्यवाद. थँक्यू. दादा तुम्ही अगदी आम्हाला दिलखुलासपणे आम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर दिले, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक थँक्यू. आपण बघितलं की यंदा बाजी कोणाची या सेगमेंट्समध्ये माझ्यासोबत कुणाल टिळक होते. त्यांनी पूर्णपणे आपल्याला सर्व गोष्टींची, सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. अशाच नवनवीन इंटरव्ह्यूसाठी, मुलाखतीसाठी पाहत राहा द के ऑफिशियल. धन्यवाद.